विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा प्रोफॉर्मा पाहणार आहोत। यापूर्वीच्या पिरियडमध्ये आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय, त्यामध्ये असलेले महत्त्वाचे दोन घटक रिसिप्ट अँड पेमेंट, कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल पेमेंट, रेव्हेन्यू पेमेंट आणि फीचर्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे पाहिलेलं आहे आपण। आता प्रत्यक्ष रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा प्रोफॉर्मा कशा प्रकारे असतो, या प्रोफॉर्म्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात, त्या घटकाचा एका घटकाचा आपण सविस्तर अभ्यास करू आणि मग आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे नेमकं काय आहे, रिसिप्ट बाजूला कोणकोणते आयटम्स येतात आणि पेमेंट बाजूला कोणकोणते आयटम्स येतात हे लक्षात आल्यानंतर मग खरे रिसिप्ट्स कोणते असतात आणि खरे पेमेंट्स काय असतात हे आपल्याला लक्षात येईल। चला तर मग आपण आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या एकेका पदाची माहिती घेऊया। आपण पाहिलेलं आहे मित्रांनो की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात ही बॅलन्सने होते, मग ते कॅश बॅलन्स असेल किंवा बँक बॅलन्स असेल, आणि त्याचा शेवटही म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट क्लोज होतो तो कॅश बॅलन्स किंवा बँक बॅलन्सनेस। त्याप्रमाणे सुरुवातीला बॅलन्सनेस हे अकाउंटची सुरुवात होत असते। नेक्स्ट आहे सबस्क्रिप्शन। इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड मेन सोर्स ऑफ इन्कम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। नफा न मिळवणाऱ्या संस्थेचा सर्वात महत्त्वाचा उत्पन्नाचा मार्ग स्रोत म्हणजे हे सबस्क्रिप्शन, ज्याला आपण वर्गणी म्हणतो। हे सबस्क्रिप्शनद्वारे आपण उत्पन्न मिळवत असतो। सबस्क्रिप्शन हे ज्या संस्थेचे जे मेंबर्स असतात या मेंबर्सकडून मिळवलं जात असतं। सर्व मेंबर्स येऊन अशी संस्था निर्माण करतात आणि स्वतः ॲन्युअल सबस्क्रिप्शन देतात, ज्याला वार्षिक वर्गणी म्हणतो आपण, अशी वर्गणी देत असतात। अशी वर्गणी ही 3 प्रकारात विभागली जाऊ शकते। कधीकधी मागच्या वर्षाची वर्गणी राहून गेलेली असते, ती या वर्षात आपल्याला मिळालेली असते म्हणून ती रिसिप्टमध्ये येते। कधीकधी एखाद्या वर्गणीदाराला वाटलं, एखाद्या मेंबरला वाटलं की पुढच्या वर्षाची वर्गणी आपण आताच देऊन टाकावी, असं जर वाटलं तर ते सुद्धा आपल्याला नेक्स्ट इयरची वर्गणी चालू वर्षात दिली जाते। म्हणून चालू वर्षामध्ये करंट इयर्समध्ये 3 प्रकारच्या रिसिप्ट्स असतात। सबस्क्रिप्शन फॉर प्रिव्हियस इयर, सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर अँड सबस्क्रिप्शन फॉर नेक्स्ट इयर, असे 3ही या ठिकाणी दिले जात असतात। म्हणजे या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये रिसिप्टची रेकॉर्ड करत असताना ते कोणत्या वर्षाचे आहेत याचा विचार केला जात नाही, फक्त आता करंट इयरमध्ये रिसिप्ट झालेले आहेत, प्राप्त झालेले आहेत का एवढाच विचार केला जातो। मग ते मागच्या वर्षाचे आहेत का पुढच्या वर्षाचे आहेत का चालू वर्षाचे आहेत, या वर्षी प्राप्त झालेत ना, मग या वर्षात या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला ते नोंदविले जात असतात। म्हणून हे वर्गणी किंवा सबस्क्रिप्शन हे मुख्य मार्ग आहे उत्पन्नाचा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या, जसं प्रिव्हियस इयर्स, करंट इयर्स अँड नेक्स्ट इयर्स। नेक्स्ट आहे एंट्रन्स फीस। Entrance fees and admission fees is both are called same concept। जेव्हा एखादी संस्था खेळाच्या स्पर्धा वगैरे आयोजित करत असते, क्रीडा स्पर्धा आयोजित करत असते आणि क्रीडा स्पर्धा आयोजित केल्यानंतर अशा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक क्रीडा संघ येत असतात। अशी क्रीडा संघ जेव्हा येतात तेव्हा त्या क्रीडा संघाला क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी काही नाममात्र शुल्क लावलं जातं, ज्याला एंट्री फीस म्हणतो आपण। तसं एंट्रन्स शुल्क घेतलं जातं। हे एंट्रन्स शुल्क म्हणजेच या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं एक उत्पन्न आहे।
त्या टुर्नामेंटमधून मिळालेलं. तशा प्रकारे ॲडमिशन फीस म्हणजे प्रवेश शुल्क, हे प्रवेश म्हणजेच त्या स्पर्धेमध्ये किंवा जे काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे संस्थेने त्या कार्यक्रमामध्ये एंट्री घेण्यासाठी, प्रवेश घेण्यासाठी आणि म्हणून जे काही शुल्क आकारलं जातं त्याला आपण ॲडमिशन फीस म्हणतो. म्हणून हे एंट्रन्स फीस आणि ॲडमिशन फीस हे सुद्धा आणि या संस्थेच्या उत्पन्नाचे नंबर 2चे मार्ग आहेत. याद्वारे देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न या संस्थेला मिळत असतं. नेक्स्ट आहे लाईफ मेंबर फीस. कधीकधी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थेचे जे मेंबर्स असतात हे मेंबर्स ॲन्युअली सबस्क्रिप्शन देण्याऐवजी एकदा सबस्क्रिप्शन देऊन टाकावं असं त्यांच्या मनात येतं, म्हणून लाईफ मेंबर फीस देऊन टाकून देतात, एकदाच फीस देऊन टाकून देतात. हेही एक उत्पन्न नाही, ही रिसिप्ट आहेत, हे प्राप्त होत असतं, म्हणून हे रिसिप्ट बाजूला घेतलं जात असतं. नेक्स्ट आहे लिक्सिस. लिक्सिस याचा अर्थ आहे मरणोत्तर एखादी व्यक्ती मृत पावलेली असेल आणि तिच्या स्मरणार्थ एखाद्या तिच्या वारसदाराला काही समाज घटकामध्ये दान करावं अशा प्रकारची इच्छा जर निर्माण झाली तर अशा सेवाभावी संस्थेला ते दान करत असतात. मग क्रीडा संस्था असेल किंवा सांस्कृतिक मंडळे असतील किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल, शिक्षण संस्था असतील, अशा संस्थेला ते दान देत असतात. आपल्या वडिलाच्या किंवा आजोबाच्या किंवा आपल्या आईच्या स्मरणार्थ ते देणगी दिली जात असते, त्याला लिक्सिस असा शब्द वापरला जातो. म्हणजे मृत्योत्तर स्मरणात मिळालेली ही देणगी, यालाच आपण लिक्सिस म्हणतो. आणि हे एक उत्पन्न असल्यामुळं, ते प्राप्त झाले असल्यामुळं आपण हे रिसिप्ट बाजूला घेत असतो. नंतर गव्हर्नमेंट ग्रँट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ही वेगवेगळ्या मार्गाने, जसं सबस्क्रिप्शन पाहिलं आपण, एंट्रन्स शुल्क पाहिलेलं आहे, नंतर ॲडमिशन फीस पाहिलेलं आहे, याद्वारे तर उत्पन्न मिळतच असतं. पण कधीकधी जशा एज्युकेशन इन्स्टिट्यूटला म्हणजे शिक्षण संस्थांना विशिष्ट प्रकारचं ग्रँट, ज्याला अनुदान म्हणतो आपण, हे अनुदान सरकारतर्फे दिले जात असतं. काही गोष्टीमध्ये सबसिडी दिली जात असते, सवलत दिली जात असते, हे या संस्थेचं उत्पन्न असतं. म्हणून ग्रँट हे सरकारकडून मिळालेलं असतं आणि या ग्रँटलाच उत्पन्नाचा एक मार्ग समजला जात असतो. नंतर डोनेशन, देणगी. काही समाजामध्ये दानशूर व्यक्ती असतात. अनेक प्रकारचे व्यवहार केल्यानंतर देखील त्यांना समाजातील काही दुर्बल घटकांना किंवा समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या संस्थेना आपण दान देऊन काहीतरी सहकार्य करावं आणि अशा दानातून त्यांना थोडं आत्मिक समाधान मिळत असतं. हे आत्मिक समाधान मिळविण्यासाठी दान स्वरूपात काही रकमा ते देत असतात. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला अशा प्रकारचं दान हे 2 प्रकारानं दिलं जात असतं. एक जनरल डोनेशन असतं आणि एक स्पेसिफिक डोनेशन असतं. जनरल डोनेशन्स म्हणजे सहज आपण तशा प्रकारे कुठं मंदिराला वगैरे आपण दर्शन करण्यासाठी गेलो की त्या ठिकाणी पावती फाडतो आणि देणगी देऊन येतो. ही देणगी मग ती संस्था कशासाठी खर्च करेल याचं काही आपल्याला देणं घेणं नसतं. फक्त आपण दान करतो आणि निघून येत असतो. म्हणजे मंदिराला दान दिलं जातं, एखाद्या शिक्षण संस्थेला दान दिलं जातं, क्रीडा संस्थेला दान दिलं जातं, गणेश मंडळाला दान दिलं जातं, मंदिराच्या ट्रस्टला दान दिलं जात असतं, किंवा एखादी चॅरिटेबल ट्रस्ट आहे किंवा एखादा दवाखाना आहे, अशा ठिकाणी असं दान दिलं जात असतं. पण हे दान कशासाठी खर्च करावं याची मात्र अट घातली जात नाही, तेव्हा त्याला जनरल डोनेशन म्हणतो. हा एक उत्पन्नाचा मार्ग समजला जातो. आणि दुसरं जे आहे ते स्पेसिफिक डोनेशन, म्हणजे विशिष्ट कामासाठीच ते दिलं जातं आणि त्याच कामावर खर्च व्हावं असा त्यांचा अट्टहास असतो. उदाहरणार्थ डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, म्हणजे इमारत बांधणीच्या निधीसाठी दिलेला हे डोनेशन असेल, किंवा डोनेशन फॉर प्राइजेस म्हणजे पारितोषिकासाठीच फक्त डोनेशन दिलं जात असतं, किंवा डोनेशन फॉर टुर्नामेंट्स, डोनेशन फॉर मॅचेस खेळविण्यासाठी सुद्धा डोनेशन दिलं जात असतं. असे सामने खेळविण्यासाठी ते खर्च करायचं, इमारत बांधणीसाठीच खर्च करायचं, किंवा पारितोषिक देण्यासाठीच खर्च करायचं. अशा विशिष्ट उद्देशाने
अशा प्रकारचं डोनेशन दिलं जातं आणि हे डोनेशन मात्र जनरल प्रकारचं उत्पन्न समजलं जात नाही. म्हणून हे डोनेशन हे उत्पन्नाचा भाग न समजता याला एक प्रकार कॅपिटल रिसिप्ट आपण म्हणू. याला भांडवली स्वरूपाची प्राप्ती आहे आणि भांडवली स्वरूपाची प्राप्ती समजून हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला न घेता सरळ बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडवर हे ठेवलं जात असतं. म्हणजेच डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर प्राईज, डोनेशन फॉर टुर्नामेंट्स, डोनेशन फॉर मॅचेस अशा नावाने त्या ठिकाणी फंड स्वरूपामध्ये ठेवलं जात असतं. हा उत्पन्नाचा भाग समजला जात नाही. नंतर हे बिल्डिंग फंड, प्राईज फंड, यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड. काय काय वेळेला हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इतर कंपनीचे शेअर्स खरेदी करत असते आणि ते शेअर्स खरेदी केल्यामुळं कंपनीचा जो वार्षिक डिव्हिडंड त्यांच्याकडून जाहीर केला जातो, डिक्लेअर केला जातो, त्या डिव्हिडंडचा काही भाग यांना प्राप्त होतो. हे एक प्रकारचं उत्पन्न आहे. म्हणजे भागाच्या खरेदीवर मिळणारं जे डिव्हिडंड आहे त्याला लाभांश म्हणत असतो आपण. दरवर्षी भागधारकाला कंपन्या लाभांशाचं वितरण करत असतात आणि हे लाभांश या संस्थेसाठी एक उत्पन्नाचा भाग समजला जातो. म्हणून डिव्हिडंड रिसिव्ड हे उत्पन्न आहे. नेक्स्ट, रेंट ऑफ हॉल, लॉकर आणि प्लेग्राऊंड etc. कधी कधी आपल्याला भाडे मिळत असतात. एखादा फंक्शन हॉल तयार केला असेल चॅरिटेबल ट्रस्टने, मग हा फंक्शन हॉल समाजातील कोणत्याही घटकाला विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी भाड्याने दिला जातो. उदाहरणार्थ विवाह आहे किंवा एखादा बर्थडे पार्टी आहे, अशा प्रकारचे जे जे काही एंगेजमेंट आहे, अशा प्रकारचे जे जे काही कार्यक्रम असतात अशा कार्यक्रमासाठी हे हॉल भाड्याने दिला जातो आणि त्याचं जे काही भाडं येतं, जे रेंट असतं, ते आपलं उत्पन्न समजलं जात असतं. काही काही वेळेला जे क्रीडा संस्था असतात त्यांचे स्वतःचे प्लेग्राऊंड असतात. मग ते प्लेग्राऊंड हे इतर ज्या क्रीडा संस्था असतात त्यांना ते खेळ करण्यासाठी, क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी भाड्यानं दिलं जातं. तेव्हा जसं मुंबईला वानखेडे स्टेडियम आहे, आता जेव्हा आपल्या आंतरराष्ट्रीय मॅचेस, क्रिकेट मॅचेस त्या ठिकाणी होतात तेव्हा त्या वानखेडे स्टेडियमची जी ट्रस्टी आहे त्या ट्रस्टीला त्या सगळ्या मॅचेसपासून जी उत्पन्न मिळत असतं त्याला भाडं मिळत असतं. अशा प्रकारचं जे प्लेग्राऊंडचं भांडवल असेल किंवा लॉकर, काय काय संस्था समाजातील जे सधन लोक आहेत अशा लोकांचं सोनं असेल, पैसे असतील किंवा महत्त्वाची दस्तऐवज असतील, अशी दस्तऐवज घरात न ठेवता ती थोडी जोखीमेची असतात म्हणून कुठेतरी सुरक्षित असावं अशी भावना समाजातील लोकांची असते आणि म्हणून याच भावनेचा अयोग्य फायदा घेण्यासाठी अशा संस्था लॉकर्स तयार करत असतात आणि ते लॉकर्स भाड्यानं देतात. मग ते लोक आपापलं जे काही धन आहे, सोने रूपातला असेल किंवा काही महत्त्वाच्या दस्तऐवजाच्या रूपातला असेल, ते आणून ठेवतात आणि तिथं त्याचं सुरक्षित आहे ते संरक्षण या संस्थेद्वारे केलं जात असतं. त्याचंही भाडं त्यालाच म्हणतात लॉकर रेंट म्हणतात किंवा सेफ डिपॉझिट वॉल्ट. जसं बँका सेफ डिपॉझिट वॉल्ट आपल्या ग्राहकाला पुरवितात आणि त्या ग्राहकाकडून त्याचं भाडं घेत असतात, त्याप्रमाणे हे भाडं आहे, हे रिसिप्ट आहे. म्हणजे हे एक देखील उत्पन्नाचा मार्ग आहे. नंतर सेल ऑफ ओल्ड मटेरियल्स, ही देखील रिसिप्ट आहे. कधी कधी जे काही आपल्याकडं वापरले जाणारं जे काही मटेरियल आहे, फर्निचर असेल, काही मशिनरीज असतील, अशा प्रकारचं जे काही युजलेस झालेलं आहे अशा सगळ्या वस्तू विकून टाकल्या जातात. विकल्यानंतर त्याचा काही ना काही आपल्याला मोबदला मिळत असतोच आणि जो मोबदला मिळाला तो प्राप्त झालेला असतो म्हणून तो रिसिप्ट बाजूला घेतला जात असतो. नंतर मिसलेनियस और सन्ड्री और जनरल रिसिप्ट्स, अशा काय काय वेळेला त्याचा काही नामोल्लेख केला जात नाही. सामान्य स्वरूपानं मिसलेनियस म्हणजे विविध प्रकारच्या, सन्ड्री म्हणजे विविध प्रकारच्या, जनरल म्हणजे सामान्य प्रकारच्या ज्या प्राप्ती असतात या सगळ्या प्राप्तीला आपण प्राप्ती बाजूला घेत असतो. हे किरकोळ स्वरूपाची प्राप्ती असते म्हणून त्याचा विशिष्ट उल्लेख न करता ते जनरलमध्ये किंवा मिसलेनियसमध्ये किंवा सन्ड्रीमध्ये समावेश त्याचा केला जात असतो. नंतर ट्युशन फीस अँड टर्म फीस,
जर आपली नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल, शैक्षणिक संस्था जर असेल, तर त्यांना मुलांच्या प्रवेशची फीस असते किंवा त्यांची जी सत्र फीस असते, जे प्रथम सत्र द्वितीय सत्र असं 2 सत्रामध्ये शाळा कॉलेजेस चालविल्या जातात, तर त्यांना सत्र फीस आकारली जात असते आणि त्यांचं ॲडमिशन घेत असताना प्रवेश फीस आकारली जाते. हे देखील त्या शाळेचा एक उत्पन्नाचा मार्ग समजला जातो. त्यांच्याकडून हे फीसच्या रूपात उत्पन्न प्राप्त होतं, म्हणून हे प्राप्ती बाजूला ठेवलं जात असतं. नंतर एक्झामिनेशन फीस, विद्यार्थ्याकडून परीक्षा शुल्क देखील आपल्याला घेतलं जात असतं आणि म्हणून एक्झामिनेशन फीस हे शाळेचं उत्पन्न समजलं जातं आणि या उत्पन्नातूनच परीक्षेचा खर्च केला जात असतो. नंतर कलेक्शन ऑफ फाईन्स, काही वेळेला फाईन्स वसूल केला जातो. जशा प्रकारे शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांनी आहे ते त्या ठिकाणी शाळेच्या काही संपत्तीचं नुकसान केलं, समजा प्रयोगशाळेमध्ये आहेत आणि प्रयोग करता करता एखादी परीक्षा नळी फुटली, कुठलं तरी एखादं इन्स्ट्रुमेंट फुटलं असेल तर त्याचा दंड घेतला जातो. काही मुलं आहे ते शाळेतून पुस्तकं घेऊन जातात, सामान्य वाचनाची पुस्तकं घेऊन जातात किंवा आपले टेक्स्टबुक घेऊन जातात ते हरवून टाकतात. परंतु असं सगळेच हरवून टाकले आणि असं सोडून देत गेलं तर मग पुढची पुस्तकं कशी आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांना पुरवणं शक्य होणार आहे. म्हणून अशा विद्यार्थ्यांना किंवा ही विद्यार्थी याचं बघून दुसरी तसंच करणार, म्हणून एकाला दंड लावला म्हणजे दुसरा तरी चांगलं सुरक्षित आणतो. म्हणून त्या विद्यार्थ्यांना आणि ते वस्तू जी काही नासधूस केलेली आहे, खराब केलेली आहे, मोडतोड केलेली आहे, त्याच्याबद्दल दंड लावला जातो आणि दंड देखील एक प्रकारचं उत्पन्न समजलं जातं, त्यांच्याकडून प्राप्त झालेलं असतं, म्हणून हे प्राप्ती बाजूला ठेवलं जात असतं. नंतर टुर्नामेंट फीस, क्रीडा संस्था जेव्हा क्रीडा कॉम्पिटिशन्स ज्याला टुर्नामेंट्सचं अरेंजमेंट करतात, अशा वेळेला एका विशिष्ट मैदानावर अशा टुर्नामेंट आयोजित केल्या जातात आणि त्या टुर्नामेंटवर सर्वांना जी क्रीडा मंडळे आहेत किंवा क्रीडाप्रेमी लोक आहेत, अशा लोकांना त्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी सांगितलं जातं. जेव्हा ते सहभाग नोंदवित असतात तेव्हा सहभाग नोंदवित असताना त्यांच्याकडून काही विशिष्ट प्रकारची फीस घेतली जात असते आणि ही जे क्रीडा स्पर्धा आहेत, ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक येतात. आपल्याला माहीत आहे भारतामध्ये जेव्हा क्रिकेट स्पर्धा असतात तेव्हा ग्राउंडवर बसायला जागा पुरत नाही. त्या प्रेक्षकांना तिकीटे दुप्पट तिप्पट किमतीने खरेदी करतात, पण त्या क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी ते लोक जात असतात. असं जे काही उत्पन्न क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातून मिळत असतं त्यालाच टुर्नामेंट फीस असं म्हटलं जातं आणि ती प्राप्ती असते, म्हणून प्राप्ती बाजूला ठेवलं जात असतं. नंतर पिकनिक रिसिप्ट्स, काही वेळेला दैनंदिन कामकाजातून काम करून माणसाला तोचतोपणा येतो आणि एक प्रकारचे आपल्याला शारीरिक आणि मानसिक पठारावस्था निर्माण होत असते आणि ही पठारावस्था काढून टाकून मन आणि शरीर पुन्हा एकदा उत्साहित करण्यासाठी, तरतरीत करण्यासाठी आणि सहलीचं आयोजन केलं जात असतं. मग कुठल्या ऐतिहासिक स्थळाला भेट देणे, कुठं किल्ले वगैरेला भेट देणे किंवा मंदिराला भेट देणे, अनेक प्रकारचे जे काही स्थळं पाहण्यासारखे, धबधब्याला भेट देणे, अशा प्रकारच्या सहलीचं आयोजन केलं जातं. आणि अशा सहलीचं आयोजन करत असताना सर्वांकडून वर्गणी गोळा केली जाते आणि तेच वर्गणी पुन्हा मग वाहतुकीचा खर्च, चहापानाचा खर्च, कुठं हॉल्टिंग, मुक्कामाचा, लॉजिंग, बोर्डिंगचा जो खर्च आहे तो खर्च केला जातो. पण त्यांच्याकडून जे कलेक्शन होत असतं त्याला आपण रिसिप्ट म्हणत असतो. म्हणून असं पिकनिकसाठी जे पैसे गोळा केले जातात ते प्राप्त होतात, म्हणून ते प्राप्ती बाजूला ठेवले जात असतात. नंतर रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट, आताच आपण पाहिल्याप्रमाणे आपल्याला जर कंटाळवाणं वाटत असेल तर अशा संस्था काही वेळेला आपल्या सभासदाबरोबर समाजातलाही थोडा कंटाळवाणा आणि बाजूला काढावा. आपण पाहत असतो टी व्हीवर अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात, बातम्या असतात, सिनेमा असतात किंवा इतर काही छोटे मोठे मूव्हीज असतात, चित्रपटे असतात. त्याचबरोबर छोटे विनोदाचे कार्यक्रमसुद्धा असतात, एंटरटेनमेंट प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो. अशा कार्यक्रमामधून माणसं हसतात, खुलतात, जे काही खिन्न झालेले असतील, मनाने नाराज झालेले असतील, निरुत्साही झालेले असतील, अशा लोकांना एक विरंगुळा म्हणून, म्हणजे बाकीचं आपलं सर्व पाठीमागचं दुःख विसरून त्या कार्यक्रमाशी एकरूप होता येतं आणि थोडासा दिलासा आपल्याला घेता येतो, मन उल्लसित करता येतं, आनंद मिळविता येतो. म्हणून
या मानसिक परिस्थितीचा समाजाच्या या गरजेचा उपयोग करून अशा काही संस्था आणि काही विशिष्ट प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात, ज्याला आपण नाटक म्हणा, ऑर्केस्ट्रा म्हणा, गीतमंच म्हणा किंवा व्याख्यान म्हणा, अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि अशा कार्यक्रमामधून जे काही आपल्याला फीस प्राप्त होत असते, जे शुल्क प्राप्त होत असतं, त्यालाच आपण काय म्हणतो, रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट. लोकांच्या करमणुकीसाठी कार्यक्रम आयोजित केला जातो, पण तो नाममात्र शुल्कावर त्यांना दाखविला जातो. आणि ते जे शुल्क स्वरूपात जे काही रिसिप्ट प्राप्त झालेले असतात ते आपली रिसिप्ट या रिसिप्ट बाजूला ठेवली जात असते. नंतर इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट. कधी कधी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे आपल्याकडे असलेली जी एक्सिस अमाऊंट आहे, ही एक्सिस अमाऊंट बँकेमध्ये डिपॉझिट म्हणून ठेवते. तिथं जर आपल्याकडे फारसं काम नसेल तर रिकामे रक्कम आपल्याजवळ ठेवून घेण्यापेक्षा बँकेमध्ये ठेवलं तर त्याचा काही फायदा तर होईल. जे गरजू लोक आहेत त्यांना पैसे मिळतील आणि ते लोक आपल्याला व्याज देतील, म्हणजे बँक आपल्याला व्याज मिळत असतं. म्हणून अशा डिपॉझिटवर जे व्याज मिळत असतं हेही या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा उत्पन्नाचा भाग आहे, म्हणून तो रिसिप्ट बाजूला ठेवला जात असतो. नंतर सेल ऑफ न्यूजपेपर्स. अशा संस्था जशा लायब्ररी आहेत, ग्रंथालय, वाचनालय, अशामधून काही वर्तमानपत्र दररोजच्या दररोज मागविली जातात. काही पिरियडिकल्स ज्याला आपण नियतकालिके म्हणतो, मासिके म्हणतो, पाक्षिके म्हणतो, हे खरेदी करावं लागतं आपल्याला, आपल्या वाचकासाठी, आपल्या सभासदांसाठी खरेदी करावं लागतं. आणि वाचून 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 मग आजचा पेपर वाचला की उद्याला तो बिनकामी होतो, रद्दी होऊन जात असतो. अशा प्रकारची रद्दी ही पुन्हा आपण विकून त्यातून जेवढी काही रक्कम येईल ती आपण मिळवत असतो. काही पिरियडिकल्स असतात, हे मासिके देखील त्याची तुटफूट झालेली असते, फाटलेले असतात, असेही पुन्हा आपण रद्दीच्या स्वरूपात विकत असतो. आणि विकून जे काही प्राप्त झालेलं आहे ते घेतो, त्यालाच आपण रिसिप्ट फ्रॉम न्यूजपेपर्स अँड पिरियडिकल्स म्हटलेलं आहे. नंतर व्हिजिट फीस. आता आपण पाहिलेलं आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये एक प्रकारची संस्था येत नाही, ज्यामध्ये क्रीडा संस्था आहेत, सांस्कृतिक मंडळे आहेत, यामध्ये शैक्षणिक संस्था आहेत, नंतर चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, व्यायामशाळा आहेत, पेन्शनर्स ऑर्गनायझेशन्स आहेत, अशा विविध प्रकारच्या संघटनांचा यामध्ये समावेश असतो. म्हणून ज्या वेळेला आपल्याला दवाखाना ही एक ट्रस्टी आहे, एक ट्रस्ट आहे, आणि या ट्रस्ट म्हणजे जी समाजाची सेवा करण्यासाठी निर्माण झालेली ट्रस्ट आहे. यामध्ये जे काही डॉक्टर्स असतात, हे डॉक्टर्स इतर कुठेही अनेक आपल्या रुग्णांना भेट देण्यासाठी किंवा कुठे मोठे मोठे ऑपरेशन्स वगैरे असतील तर मोठ्या हॉस्पिटलला भेट देत असतात आणि ते व्हिजिट देत असतात आणि तिथं आपलं जे काही काम आहे ते करून येत असतात. ऑपरेशन वगैरे सारख्या क्रिया असतील तर ते पार पाडून येत असतात, किंवा कुठली तपासणी असेल, काही मार्गदर्शन असेल, अशा प्रकारचं काम करून येतात. तेव्हा ते हॉस्पिटलला किंवा इतर ठिकाणी भेट देऊन येतात आणि हे भेट दिल्यानंतर त्यांना विशिष्ट प्रकारचा मोबदला दिला जातो, रेम्युनरेशन दिले जात असतं, म्हणजे त्याला फीस दिली जाते, त्यालाच आपण व्हिजिट फीस असं म्हणत असतो. नंतर कन्सल्टिंग फीस. दवाखान्यामध्ये जेव्हा डॉक्टर्स तपासतात तेव्हा त्याला तपासणी फीस द्यावी लागत असते. जरी दवाखाना एक ट्रस्ट असला तरी नाममात्र फीस का होत नाही, कमी प्रमाणात द्यावे लागते. जसं आपण दवाखान्यात, सरकारी दवाखान्यामध्ये जातो, तिथं आपल्याला 5 रुपयाचे 10 रुपयाची पावती फाडावी लागते आणि ती पावती फाडली की मग आपली तपासणी आणि होत असते. म्हणजे 5-10 रुपयाची जी काही पावती आहे ही तपासणी फीसच थोडक्यामध्ये. आणि खाजगी जर दवाखान्यात आपण गेला असतो, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर गेला असतो, तिथं फीस आपल्याला जास्त द्यावी लागते. म्हणून जे काही तपासणी शुल्क आहे ते देखील प्राप्ती असते, म्हणून प्राप्ती बाजूला घेतलं जात असतं. नंतर आहे क्रिकेट फीस. काही वेळेला जे क्रिकेट क्लब असतात, ह्या क्रिकेट क्लब क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करत असतात आणि क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्यानंतर त्या आयोजनाचा काही खर्चही करावा लागतो, पण तो खर्च करण्यासाठी उत्पन्नाचे सोर्स शोधले जातात आणि उत्पन्नाचा सोर्समध्ये या कार्यक्रमामध्ये, क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होणारे जे संघ आहेत या संघांकडून फीस घेतली जात असते आणि पुन्हा हे पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाकडून फीस घेतली जात असते. म्हणजे क्रिकेटच्या आयोजनामधून जे संघाकडून किंवा प्रेक्षकाकडून जी काही फीस स्वीकारली जात असते त्याला आपण क्रिकेट फीस असं म्हणत असतो. म्हणजे
या ठिकाणी प्राप्तीचे जे काही सोर्स आहेत किंवा प्राप्तीचे जे हेड्स आहेत, हे हेड्स संस्थेप्रमाणे वेगवेगळे बदलत असतात. कारण क्रीडा मंडळामध्ये त्याची नावं वेगळीच असतात, शिक्षण संस्थांमध्ये प्राप्तीची नावं वेगळीच असतात, तर एखाद्या दवाखान्यामध्ये त्याची नावं वेगळीच असणार आहेत, लायब्ररीमध्ये नावं वेगळीच असणार आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं त्या ठिकाणी येणार आहेत. परंतु नमुना दाखल सामान्यपणे येणारे जे काही हेड्स आहेत त्या हेड्सची आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आणि यानंतर जर पेमेंट बाजू जर जास्त झाली असेल तर बॅलन्स हे डेबिट बाजूला ठेवलं जातं आणि बॅलन्स कॅरी डाऊन हे बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जातं. कारण पेमेंट बाजू जास्त होणे याचा अर्थ आपल्या रिसिप्टपेक्षा आपलं पेमेंट जास्त झालेलं आहे. मग रिसिप्टपेक्षा पेमेंट आपलं जास्त झालेलं आहे म्हणजे आपण हे पेमेंट केलं कुठून, तर बँकेकडून अल्पावधीसाठी कर्ज घेतलेलं असतं ते, आणि ते कर्ज घेऊन हे पेमेंट घेतलेलं असतं. म्हणून डेबिट साईडला जे बॅलन्स आलेलं असतं त्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हटलेलं आहे. अशा रीतीने ही रिसिप्ट बाजू वेगवेगळ्या प्रकारच्या रिसिप्टच्या स्वरूपामध्ये या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थेला अशा प्रकारचं उत्पन्न मिळत असतं. आता हे असलेलं उत्पन्न हे योग्य प्रकारे देखील खर्च करावं लागतं. म्हणजे हे मिळालेलं उत्पन्न आणि केलेला खर्च आपल्याला दिसावा यासाठी तर हे अकाउंट्स मेंटेन केले जात असतात. म्हणून हा खर्च कोणकोणत्या हेड्सवर खर्च केला जातो तेही पाहणं आपल्याला आवश्यक आहे. पण ते आता पाहू आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची पेमेंट बाजू. यामध्ये पुन्हा आहे बॅलन्स ब्रॉट डाऊन. जशा प्रकारे मागच्या पिरियडमधलं जे काय बॅलन्स कॅरीड डाऊन हे बँक ओव्हरड्राफ्ट आहे, जेव्हा आपण पुढच्या पिरियडचा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करू तेव्हा हे जे डेबिटवर असलेले बॅलन्स आहे ते क्रेडिटला जात असतं, या क्रेडिट बाजूला जात असतं. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हे बँक ओव्हरड्राफ्ट असं दाखवलं जात असतं या ठिकाणी. आणि बँक ओव्हरड्राफ्ट मग सुरुवात होत असते. आणि मग हे सगळे जे काही एक्सपेन्सेसचे हेड आहेत हे हेडची एका हेडची आपण थोडक्यात माहिती घेऊया. पहिले आहे सॅलरी. जशा प्रकारे जसं सबस्क्रिप्शनसारखे जे काही इन्कम्स असतात ह्या इन्कम्सला देखील 3 वर्षाचा लेखाजोखा असतो, त्याप्रमाणे सॅलरी असेल, रेंट असेल, जे जे काही महत्त्वाचे हेड्स आहेत हे सुद्धा 3 वर्षाशी संबंधित असू शकतात. म्हणून रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला वर्षाचं बंधन नाही किंवा त्याच्या स्वरूपाचं बंधन नाही. आपण हे क्लिअर अगोदरच केलेलं आहे की मागच्या वर्षाची प्राप्ती आहे का पुढच्या वर्षाची आहे का चालू वर्षाची याचं काही देणं घेणं नाही. तशाच प्रकारे सॅलरी जी दिली जाणार आहे या वर्षात दिली एवढं खरं, पण ही पुढच्या वर्षासाठी दिली का चालू वर्षासाठी दिली का मागच्या वर्षाची राहिली होती म्हणून ती दिली ते मात्र इथे विचारात घेतलं जात नाही. दिली हे खरं आहे, पेमेंट झालं म्हणून पेमेंट बाजू आहे तसं. आणि जे काही स्टाफ आहे त्या स्टाफला जे काही वेतन दिलं जातं त्या वेतनावर हा खर्च केला जात असतो. पुन्हा काही आपल्या कार्यालयाचं भाडं असेल किंवा आपल्याला टॅक्स वगैरे छोटे मोठे टॅक्स आपल्याला महानगरपालिका वगैरे पंचायत नगरपंचायत इतर जे काही आपल्या विभागामध्ये जे काही टॅक्स लागतात ते टॅक्स आपल्याला भरावे लागतात, ते आपला खर्च आहे ते पेमेंट बाजूला येत असतं. नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आपल्या कार्यालय हे सगळं संस्था चालवायची म्हणजे कार्यालय ठेवावं लागतं, काही फर्निचर असतं, एक बिल्डिंगसुद्धा असते आणि मग त्यामध्ये काही इन्स्ट्रुमेंट असतात, कॉम्प्युटरसारखं इन्स्ट्रुमेंट असेल किंवा एखादे लॅपटॉप असेल, टेलिफोन असेल, मोबाईल असेल. त्याचबरोबर काही स्टेशनरी लागत असते, ज्याला कागदपत्र म्हणतो आपण. कागदपत्र आहे, पेन आहे, पेन्सिल आहे, स्टॅपलर आहे, पंच आहे, अशा प्रकारच्या ज्या काही वस्तू असतात ते आवश्यक आहे कार्यालयासाठी आणि हे खरेदी करण्यासाठी आपल्याला खर्च करावा लागत असतो. त्यालाच आपण प्रिंटिंग म्हणजे छपाई. काही काही वेळेला आपल्याला आपल्या कार्यक्रमाची पब्लिसिटी करण्यासाठी काही पॉम्पलेट वगैरे परिपत्रकं काढावे लागतात जाहीर करण्यासाठी, तेच छापण्यासाठी जो खर्च येतो त्याला प्रिंटिंग म्हणत असतो आपण. आणि स्टेशनरी यालाच आपण छपाई आणि लेखन सामग्री म्हणतो. लिहिण्यासाठी आवश्यक असलेली जी सामग्री आहे त्यालाच आपण स्टेशनरी अँड प्रिंटिंग म्हणत असतो. यानंतर जनरल एक्सपेन्सेस. काही सामान्य स्वरूपाचे खर्च असतात ज्या खर्चाचा इथे विशेष असा उल्लेख करायची गरज नाही. तशा प्रकारे चहापानाचा फराळाचा खर्च आहे, पाहुणचाराचा खर्च आहे, छोटा मोठा खर्च आहे, काही हमाली वगैरे देण्यात आलेले छोटे मोठे जे काही खर्च असतात त्याला प्रत्येकाचा या ठिकाणी नामोल्लेख करण्यापेक्षा एका विशिष्ट नावाखाली जनरल एक्सपेन्सेस म्हणून त्याचा समावेश केला जात असतो. नंतर इंटरेस्ट ऑन बँक लोन. ज्याप्रमाणे आपल्याकडे ॲक्सिस पडून असलेली
मनी ज्याला आपण पैसा म्हणतो ते पैसा बँकेत डिपॉझिट केल्यानंतर इंटरेस्ट येतं. पण कधी कधी आपल्याला देखील पैशाची गरज भासते तेव्हा आपण आपल्या बँकेकडून कर्ज घेत असतो आणि अशा कर्जावर बँक आपल्याला इंटरेस्ट चार्ज करत असते, व्याज घेत असते आणि म्हणून ते व्याज द्यावं लागतं. हे व्याज आपला खर्च आहे, पेमेंट बाजूला येत असतो. इलेक्ट्रिकल चार्जेस. इलेक्ट्रिकल चार्जेस हे सर्वांना कळतं, याला लाईट बिल म्हणतात. लाईट बिल तर सर्वांना भरावंच लागत असतो, हा खर्च आहे म्हणून पेमेंट बाजूला. नंतर ऑडिट फीस. आपण जे काही वार्षिक लेखी तयार केलेले असतात, आता यानंतर आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट झाल्यानंतर मग जे ह्याच्या आधारावर जे ॲन्युअल फायनल अकाउंट्स आपण तयार करायचे आहे, ज्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड बॅलन्स शीट म्हणतो आपण. हे नुसते अकाउंट तयार करून ठेवत नाही, तर त्याची एका मान्यता प्राप्त अशा ऑडिटरकडून तपासणी करून घ्यावी लागत असते आणि तपासणी करून मग त्यांनी त्याला मान्यता द्यावी लागते. मग आपल्या सभेमध्ये त्याला मान्यता घ्यावी लागते की जो काही अकाउंट्स तयार केलेले आहेत, हिशोब ठेवलेला आहे, प्राप्ती आणि शोधनाचा रिसिप्ट अँड पेमेंटचा जो हिशोब ठेवलेला आहे तो बरोबर आहे, अशा प्रकारचा शिक्कामोर्तब तो ऑडिटर करतो आणि ऑडिटरनं त्याच्यावर बरोबर असल्याचं शिक्कामोर्तब केलं की मग सभासद त्याच्यावर विश्वास ठेवत असतात, सरकार देखील त्याच्यावर विश्वास ठेवत असतो, त्याचबरोबर समाजाचा देखील त्याच्यावर विश्वास ठेवला जात असतो. म्हणून ऑडिट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्याला ज्या ऑडिटरला जी काही फीस दिली जाते त्याला ऑडिट फीस असं म्हटलं जात असतं. नंतर टुर्नामेंट एक्सपेन्सेस. ज्या क्रीडा स्पर्धाचं आयोजन केलं जात असतं त्या आयोजनासाठी देखील आपल्याला खर्च करावा लागतो. अनेक प्रकारचा समजा डे नाईट अशा मॅचेस असतील तर त्याला लाईटिंगचा खर्च करावा लागतो, ग्राउंड भाड्याने घेऊन खर्च करावा लागतो, ग्राउंडमध्ये व्यवस्था करावी लागते, अनेक प्रकारची साधनं खरेदी करावी लागते, बॅट आहे, जाळं आहे, बॉल आहे, अशा प्रकारचे जे काही साहित्य असतं हे सर्व खरेदी करावं लागत असतं. असा जो काही खर्च असतो टुर्नामेंटच्या आयोजनासाठी जो खर्च केला जातो त्यालाच आपण टुर्नामेंट एक्सपेन्सेस असं म्हटलं जात असतं. नंतर वेजेस. काही वेळेला आपल्याला मजुरी द्यावी लागत असते. मजुरी सॅलरी वेगळी आणि मजुरी वेगळी. सॅलरी ही मंथली दिली जात असते, ते परमनंट आपले कर्मचारी असतात आपल्या कार्यालयाचे. पण मजुरी म्हणजे खेळाचं ग्राउंड झाडून काढायचं आहे, स्वच्छता करायची आहे, कुठं नीटनेटकं करायचं आहे, काही तात्पुरते त्या ठिकाणी मजूर आपण लावलेले असतील, अशा वेळेला त्यांना मजुरी दिली जाते. हा आपला खर्च आहे, ते पेमेंट करावे लागतं म्हणून हा वेजेस पेमेंट बाजूला येतं. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल्स हा देखील खर्च आहे. क्रीडा साहित्याची खरेदी. आपल्याला नुसतं एखादी क्रीडा मंडळ आहे, क्रीडा मंडळ नुसतं क्रीडा मंडळ असून चालणार नाही. जे काही क्रीडा म्हणजे खेळामध्ये सहभागी होण्यासाठी जे काही सभासद आपल्याकडे समावेश झालेले आहेत, काही विद्यार्थ्यांनी त्याचा सहभाग नोंदविला, त्यांना क्रीडा साहित्य पुरवावं लागतं. आता क्रिकेट खेळण्यासाठी काही मुलं आपल्या क्रीडा मंडळात येतात, मग त्यात ते काही घरून आपले बॅट आणि बॉल आणत नाहीत, त्यांना बॅट बॉल पुरवावं लागतं. काही जाळा असेल, बॉल असेल, बेसबॉल असेल, फुटबॉल असेल, अशा प्रकारचे जे काही खेळाचं साहित्य आहे हे सर्व साहित्य क्रीडा मंडळाला खरेदी करावं लागतं आणि तो खरेदी करण्यासाठी जो खर्च आहे त्यालाच आपण परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आपण म्हणतो, त्यासाठी आपल्याला पेमेंट करावं लागतं. नंतर इन्शुरन्स. आपण इन्शुरन्स कंपनीकडे आपल्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याच्या जे काही स्टॉक वगैरे मटेरियल ठेवलं जात असतं याचा आपण विमा उतरवत असतो. काही जी फिक्स्ड असेट्स आहेत, बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, अशाचा विमा उतरवला जात असतो आणि विम्यासाठी आपल्याला मंथली इन्स्टॉलमेंट द्यावे लागतात. प्रीमियम ज्याला आपण म्हणतो, अशा प्रीमियम इन्शुरन्स कंपनीला द्यावे लागतात, तो खर्च आहे म्हणून पेमेंट बाजूला. नंतर टेलिफोन एक्सपेन्सेस. आपल्याला माहीत आहे आता टेलिफोनला पैसे द्यावेच लागतात, त्याचं बिल मंथली बिल भरावं लागतं किंवा ते त्याचा रिचार्ज करावा लागतो आणि रिचार्ज करण्यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो. असा खर्च देखील या ठिकाणी नोंदला जात असतो. बँक चार्जेस. आपल्या संबंधित जी काही बँक आहे या बँकेशी आपले वारंवार व्यवहार होत असतात आणि आपल्या वतीने बँका बरीचशी कामं करत असतात. आपल्या वतीने ते काम करत असल्यामुळं त्या कामाचा नाममात्र मोबदला ते घेतात, त्याला चार्ज म्हणतो. समजा आपल्याकडे कुठलं बिल आलं, ते बिल त्या ठिकाणी आणि आवंटित करायचं आहे किंवा कुठून
जे डिव्हिडंड आपण पाहिलेलं आहे इथं, ते डिव्हिडंड वगैरे कंपनीकडून गोळा करायचं आहे किंवा पेमेंट करायचं आहे, इंटरेस्टचं पेमेंट करायचं आहे, असं इंटरेस्टचं पेमेंट करते बँक. आपल्या आपल्या खात्यातून जे काही खर्च असलेला खर्च करत असते आणि काही उत्पन्न असेल तर उत्पन्न आपण आणून आपल्या खात्यात जमा करत असते. म्हणजे आपल्या वतीने बँक हे सगळे जे काही आर्थिक व्यवहार आहेत हे सगळे व्यवहाराचं काम करत असते. या कामाचा मोबदला म्हणून बँक आपल्या खात्यातूनच काही चार्ज काढून घेते, काही खर्च काढून घेते. त्यालाच आपण बँक चार्ज असं आपण म्हणत असतो. नंतर पोस्टेज. कधी कधी आपल्याला पोस्टाचा देखील सहारा घ्यावा लागत असतो. सध्याच्या काळामध्ये मोबाईल नावाचं इन्स्ट्रुमेंट आता चांगलं प्रभावी आपल्याकडे आलेलं आहे. एका क्षणामध्ये आपण जगात कुठेही कोणाशी संपर्क साधू शकतो. परंतु जी काही सविस्तर माहिती आहे, कागदपत्र वगैरे पाठवायचे असतील किंवा कागदपत्र यावयाचे असतील तरी पोस्टाचं सहकार्य आपल्याला घ्यावंच लागतं. म्हणून पोस्टासाठी किंवा कधी कधी आपल्याला पोस्टाकडून ते रसीद तिकीट वगैरे खरेदी करावं लागतं. अशा प्रकारचे स्टॅम्प्स खरेदी करावे लागतात. असा जो काही स्टॅम्पचा, रसीद तिकिटाचा खर्च किंवा कुठे मनी ऑर्डर पाठवायची आहे, रजिस्ट्री करायची आहे, अशा वेळेला जो खर्च येतो त्याला आपण पोस्टेज म्हणत असतो. हे पेमेंट असतं म्हणून या बाजूला येतं. नंतर कन्व्हेन्स. कन्व्हेन्स म्हणजे हा प्रवास भत्ता असतो. हा प्रवास भत्ता आपल्या संस्थेचे जे काही कर्मचारी आहेत हे कर्मचारी काही कामानिमित्त आपल्याला बाहेर फिरत असतात. उदाहरणार्थ समजा एखादी हॉस्पिटल ट्रस्ट आहे, मग त्या ट्रस्टमधले जे काही डॉक्टर्स आहेत हे डॉक्टर्स इतर दवाखान्यामध्ये भेटीला जातात, त्यांना त्यावेळेस भत्ता द्यावा लागत असतो, कन्व्हेन्स भत्ता. अशा प्रकारचा भत्ता दिला जात असतो आणि हा भत्ता खर्चाचा भाग असल्यामुळं पेमेंट बाजूला दिला जातो. त्याला प्रवास खर्च म्हणतो आपण. एक्सपेन्सेस फॉर ॲन्युअल फंक्शन. प्रत्येक संस्थेमध्ये वार्षिक कार्यक्रम केले जातात ज्याला आपण वार्षिक स्नेहसंमेलन म्हणत असतो. जसं शिक्षण संस्थांमध्ये वार्षिक स्नेह संमेलन केलं जात असतं, प्रत्येक गावामध्ये आपल्या गावचा एक फेस्टिवल साजरा केला जात असतो. म्हणून असे जे काही वार्षिक कार्यक्रम आयोजित केले जात असतात, वार्षिक फंक्शन, ॲन्युअल फंक्शन आयोजित केले जात असतात, त्याला त्याच्या आयोजनाला खर्च येत असतो आणि त्याच्या आयोजनाचा खर्च म्हणजेच हा ॲन्युअल फंक्शन्स एक्सपेन्सेस. नंतर परचेस ऑफ फिक्स्ड असेट. आपल्याला संस्थेचं काम चालवायचं असल्यामुळं काही स्थिर अशा प्रकारच्या संपत्ती खरेदी कराव्या लागतात. कुठेतरी इमारत घ्यावी लागते, फर्निचर खरेदी करावं लागत असतं, ते मशिनरी खरेदी करावी लागते किंवा आपली जर लायब्ररीची आपला जर व्यवसाय असेल तर बुक्स खरेदी करावे लागत असतात किंवा दवाखाना जर आपला असेल तर काही इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्यांचे जे प्रयोग करण्याचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत म्हणतात, ऑपरेशनचे जे काही मशीन्स असतात, तपासणीचे काही मशीन्स असतात, असे जे काही फिक्स्ड असेट्स आहेत ज्याला स्थिर संपत्ती म्हणतो आपण, हे खरेदी केले जातं आणि खरेदी करण्यासाठी पेमेंट करावं लागतं. याच्यावर ही खर्च होत असतो पण हा खर्च या ठिकाणी नोंदला जात असतो. पण एक लक्षात ठेवायचं, रिसिप्ट अँड पेमेंट बाजूला येणारा खर्च आणि मिळणारं उत्पन्न हे दोन्ही स्वरूपाचं असतं. म्हणजे भांडवली आणि आगम दोन्ही स्वरूपाचं असतं. कॅपिटल रिसिप्ट असतात तशा रेव्हेन्यू रिसिप्ट असतात, कॅपिटल एक्सपेंडिचर असतं तसं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स असतं. तसं वर आपण काय पाहिलेले बरेचसे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात, पण या मात्र कशा आहेत या ठिकाणच्या, हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. परचेस ऑफ फिक्स्ड असेट, परचेस ऑफ बुक्स, पेरियडिकल्स इत्यादी. आता हे नंतर ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिससाठी जो काही खर्च करावायचा असतील त्या खर्चाचा देखील समावेश या पेमेंट बाजूमध्ये केला जात असतो. ऑफिसचं भाडं असेल किंवा ऑफिसची लाईटिंग असेल, इतर जो काही खर्च करावा लागत असतो त्या सर्व खर्चाचा समावेश यामध्ये केला जात असतो. नंतर रिपेअर्स. काही यंत्रसामग्री असेल, फर्निचर असेल, आपल्या इमारतीचं काही दुरुस्ती असेल, दुरुस्तीसाठी काही माणसं आपल्याला लावावे लागतात तेव्हा तो खर्च येतो, त्याला रिपेअर्स म्हणतात. आणि हे रिपेअर्स हे दुरुस्तीचा खर्च देखील पेमेंट बाजूला घेतला जातो. नंतर न्यूजपेपर्स. दररोज आपल्या कार्यालयामध्ये जगात घडणाऱ्या दैनंदिन घटनासाठी आपले कर्मचारी हे अवगत असावेत, त्यांना सर्व माहीत असावं, अशासाठी देखील हे न्यूजपेपर खरेदी केले जातात. किंवा जर आपली नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ही लायब्ररी असेल किंवा एखादं वाचनालय असेल त्यांना तर मात्र ते खरेदी करावंच लागत असतं आणि खरेदी करण्यासाठी पेमेंट द्यावं लागत असतं, म्हणून पेमेंट बाजूला येतं ते.
नंतर बॅलन्स कॅरीड डाऊन आणि यानंतर मात्र आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट क्लोज होतो. आपण पाहिलेलं आहे रिसिप्ट अँड अकाउंट स्टार्ट्स विथ कॅश और बँक बॅलन्स ॲज वेल ॲज इट क्लोजेस विथ कॅश और बँक बॅलन्स. तशा प्रकारे जसा हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट रोख किंवा बँक आधिक्याने जसं सुरुवात होतं तशा प्रकारे बंद होत असताना देखील ते कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ह्या कॅश आणि बँक बॅलन्सनेच त्या ठिकाणी बंद होत असतं. अशा रीतीने आपण हा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा संपूर्ण खुलासा स्पष्ट केलेला आहे. म्हणजे आता आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवरच्या पदाविषयी कसल्या प्रकारची संदिग्धता नसेल असं मी अपेक्षा करतो. आणि आता मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज द बेस ऑफ फायनल अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे हे काय आहे? पाया आहे. न नफा मिळविणाऱ्या संस्थेच्या जे अंतिम लेखे आहे ते अंतिम लेखे तयार करण्याचा हा पाया आहे. या आधारेच आपल्याला मग पुढे चालून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट तयार करावं लागतं. म्हणून ज्याप्रमाणे ट्रेडिंग कन्सर्नमध्ये जे नफा मिळणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांच्यामध्ये देखील आपल्याला एक ट्रायल बॅलन्स दिलं जातं आणि ट्रायल बॅलन्स आणि काय ॲडजस्टमेंट दिल्या जातात. म्हणून ट्रायल बॅलन्सवरचे जे आयटम आहेत हे आयटम सर्वकडे विखुरले जातात. काही आयटम ट्रेडिंग अकाउंटला जातात, काही प्रॉफिटला जातात, तर काही असेटला जातात. काही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातात तर डेबिटला जातात, काही प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला जातात तर काही प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला जातात, तर काही बॅलन्स शीटच्या असेट साईडला जातात तर काही लायबिलिटीला जातात. अगदी त्याप्रमाणेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवर जी काही आपल्याला आयटम दिलेले आहेत हे आयटम देखील पुढे जे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे त्या आणि बॅलन्स शीट तयार करायच्या त्या दोन्हीवर ही पदं आहे ते विखुरली जात असतात. मग यातली काही पदं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला येतील तर काही एक्सपेंडिचर साईडला येतील, तर काही बॅलन्स शीटच्या असेटला जातील तर काही लायबिलिटीला जातील. म्हणून लक्षात ठेवायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करत असताना याची आपल्याला मदत घ्यावी लागते. थोडक्यात जे काही कॅपिटल स्वरूपाचे इन्कम आणि कॅपिटल स्वरूपाचं जे एक्सपेंडिचर आहे हे बॅलन्स शीटकडे जात असतं आणि जे रेव्हेन्यू स्वरूपाचे एक्सपेन्सेस आहेत आणि रेव्हेन्यू स्वरूपाचे इन्कम्स आहेत ते मात्र इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला जात असतं. हे लक्षात असू द्या. आपल्याला यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप आणि त्याचा प्रोफार्मा आपल्याला समजून घ्यावयाचा आहे. मग या ठिकाणी आपण आता थांबूया. धन्यवाद.